हाय फ्रेंड्स, एम के ऑल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। तुम्ही बघत आहे एम के ऑल न्यूज। तर मित्रांनो, नेहमीप्रमाणे महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी चालू घडामोडीचा व्हिडिओ आहे मित्रांनो। तर या व्हिडिओमध्ये 17 जानेवारी 2019 ची चालू घडामोडी, तर स्पर्धा परीक्षा आणि मेगा भरती पण निघू लागले मित्रांनो। त्या संबंधित अत्यंत महत्त्वाचे असतात चालू घडामोडी। ओके, तर हमखास 2-3 मार्कासाठी विचारलेच जातात मित्रांनो। चला तर आपण चालू करूया। 17 जानेवारीची चालू घडामोडी आहे मित्रांनो। तर आंतरराष्ट्रीय मानवाधिकार म्हणजे IOHR यांनी लंडनमध्ये मानवाधिकारांचा जगातील पहिला टेलिव्हिजन चॅनल लॉन्च केलेला आहे मित्रांनो। तर आपल्याला एक्झामला विचारले पण जाऊ शकतात की जगात पहिला टेलिव्हिजन चॅनल कुठं लॉन्च केलेला आहे मानवाधिकारांचा। ओके, तर आपण म्हणू शकतो लंडनमध्ये। ओके, भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षण म्हणून स्टीफन यांनी राजीनामा दिलेला आहे मित्रांनो। तर भारतीय फुटबॉल संघाचे प्रशिक्षण होते स्टीफन यांनी राजीनामा दिलेला आहे। तर आता नवीन प्रशिक्षणांचं म्हणजे जे कोच असतात त्यांचं नेमणूक होणार आहे मित्रांनो लवकरच। तर संपूर्ण भारताचा विचार केला तर 2018 या वर्षी 100 वाघ मृत्युमुखी पडलेले आहेत मित्रांनो। यात 27 वाघांचा मृत्यू मध्य प्रदेशमध्ये झालेला आहे, तो पहिला क्रमांकावर येतो। आणि 20 वाघांचा मृत्यू महाराष्ट्रात झालेला आहे मित्रांनो, आज दुसरा क्रमांकावर लागतो। म्हणजे 1 नंबर 27 वाघ मृत्यू झालेले आहेत मध्य प्रदेशमध्ये 2018 मध्ये, आणि 20 वाघ मृत्यू झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये मित्रांनो। तर काही कारणांमुळे पण मृत्यू झालेले आहेत। ओके, तर आपण न्यूजपेपर वाचत असेल तर आपल्याला माहीतच आहे ते कसं हे मृत्युमुखी पडत आहेत। तर भारत दरवर्षी अमेरिकाकडून $5 अब्ज तेल, गॅस व तसेच $18 अब्ज संरक्षण सामग्री विकत घेणार मित्रांनो। ओके, तर हे आपल्यासाठी चांगलीच गोष्ट आहे संरक्षण सामग्री विकत घेणार म्हणजे। तर भारत अमेरिकाकडून घेत आहे मित्रांनो हे। ओके, तर दिल्लीमध्ये देशातील पहिली इलेक्ट्रॉनिक कॅब सुरू होणार आहे मित्रांनो। तर सुरूच झालेले आहे ऑलरेडी, दिल्लीमध्ये देशातील पहिली इलेक्ट्रॉनिक कॅब सुरू झालेली आहे मित्रांनो। तर आपल्याला विचारले जाऊ शकतात कुठे चालू झालेलं आहे। तर इंदिरा युनी वर्ल्ड बँकचे 22 अध्यक्ष होण्याची शक्यता आहे मित्रांनो, चान्सेस भरपूर आहे इंदिरा युनी। तर झाल्यानंतर आपण पण ते पण मेसेज तुम्हाला सांगू की इंदिरा युनी वर्ल्ड बँकचे अध्यक्ष होणार आहेत अशी शक्यता आहे। तसेच मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब केल्याने मित्रांनो जेणेकरून मी जे पण व्हिडिओ अपलोड करतो ते तुम्ही सहजपणे बघू शकता।